वडिलोपार्जित जमीन आणि घर हडप केल्याचा आरोप, न्यायासाठी चिंचाळा येथील मायलेकींचा संघर्ष, न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा। नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील चिंचाळा येथील आई मुलीने आपल्या वडिलोपार्जित जमीन व घर बेकायदेशीररित्या हडप केल्याचा आरोप केला आहे। अनुसयाबाई दत्तराम शिंदे आणि ज्योती विश्वंभर शिंदे यांनी प्रकाश बाजीराव व शिवाजी बाजीराव यांच्या विरोधात वारंवार तक्रार दिल्या असल्याचे सांगितले। या प्रकरणी 2014 पासून सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप मायलेकींनी केला आहे। काही शासकीय अधिकाऱ्यांना हातीशी धरून संबंधितांना जमीन आपल्या नावाची करून घेतल्याची तक्रारही त्यांनी केली आहे। याबाबत अनेक वेळा शासकीय कार्यालयाचे निवेदन तक्रार देऊनही न्याय मिळाला नसल्याने त्यांनी सांगितले। त्यामुळे संबंधितांवर तातडीने कारवाई करून आपल्या हक्काचा हिस्सा द्यावा, अन्यथा उपोषण आंदोलन करण्याचा इशारा अनुसयाबाई दत्तराम शिंदे आणि ज्योती विश्वंभर शिंदे यांनी दिला आहे। मी ज्योती दत्तराम शिंदे, राहणार चिंचाळा, तालुका उमरी, जिल्हा नांदेड येथील असून आमच्या गटाची 120 मध्ये आम्हाला 32 एकर जमीन दत्तरामच्या माझ्या म्हणजे वडिलांच्या नावे सुटली होती। तशी वडिलोपार्जित आमची जमीन होती, तरी त्या जमिनीमधून 32 एकर जमीन होती, पण 16 एकर बेकायदेशीरपणाने त्यांनी करून घेतले। शिवाजी व प्रकाश बाजीराव यांनी करून घेतले व तलाठी व मंडळ अधिकाऱ्याला हाताशी धरून। तसेच यांनी तहसीलदाराचे पत्र व LDO आम्ही अपील केल्या, पण आमची कुठेही न्याय मिळाला नाही। आम्ही 2014 व 15 पासून आम्ही फिरतो, तरी आम्हाला न्याय मिळाला नाही। व तसेच कोर्टामध्येही गेल्या होत्या, न्यायालयामध्ये उमरी याच्यामध्ये, तरी आम्हाला न्याय मिळाला नाही। तसेच आमचे भोकर आणि उमरी येथे तहसील LDO जिल्हाधिकारी ह्या कार्यालयामध्ये सगळीकडे पत्र अर्ज सगळे असे केल्या, अपील केल्या होत्या LDO ऑफिसमध्ये, तरी आम्हाला न्याय मिळाला नाही। आम्हाला न्याय द्यावा ह्याच आमचा हे अपेक्षा आहे। आमच्यावर अन्याय असं होऊ नये। आमची बेकायदेशीर आहे ही 16 एकर जे जमीन आहे त्यांच्यावर बी त्यांनी ताबा टाकण्याचा प्रयत्न करत आहे व 7/12 आमच्या याच्यामधूनही कमी करत आहे। पण आम्हाला या जमिनीमध्ये आमचं उपजीविका या जमिनीमध्ये आहे, पण आमची अशी वेळ आली की आता भिकारी जसं आहे तशी आम्ही आज जमीन असूनही आम्हाला भिकाऱ्याप्रमाणेच हे करायला लागले। आम्ही आज इथपर्यंत आम्ही इतके वेळेस येऊनही आम्हाला न्याय नाही। तहसीलदार असे म्हणतात की तुमचा न्याय LDO ऑफिसमध्ये हे होते, आम्ही तिथेही गेल्या तेही म्हणतात त्याला ती वेळ नाही। वेळ असा कसा नाही, आमच्यासाठी वेळ का नाही? पण त्यांना एक वेळेस तरी एक अर्धा तास जर चौकशी करण्याचा त्यांनी प्रयत्नच करत नाही। आम्हाला चौकशी करून जरी दिलं आम्हाला न्याय मिळेल हे असं वाटते, पण त्यांनी